आज सकाळपासून पावसानं नागपूर शहरात जोरदार हजेरी लावली। सुमारे 4.5 तासातच तब्बल 111 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। धोधो बरसलेल्या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या। शाळेसमोर साचलेल्या पाण्यामुळे शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांनाही या पावसाचा फटका बसला। नरेंद्रनगर, छत्रपतीनगर, एक्साइज कॉलनी, ओमकार नगर या भागात रस्त्यावर आणि घरात पाणी शिरलं। सकाळी 8:30 वाजेपर्यंत 41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेधशाळेनं दिलाय। भाजप राज्यसभा खासदार विकास महात्मे यांच्या सावरकर नगर येथील निवासस्थानीही पाणी शिरलं। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार सुरुवात झाली। जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, खालापूर, माथेरान, पाली, पेण, पनवेल परिसरात पाऊस कोसळतोय। बाळगंगा, पातळगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। शेतीच्या सखल भागात पाणी साचलंय। शहरांमधील नाले चांगलेच वाहत आहेत। गेल्या 24 तासात धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पावसाची गरज होती। जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार मान्सूनपूर्व पाऊस आल्यानं 45,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती। मात्र 12 जून नंतर पावसानं दडी मारल्यानं पेरण्या संकटात सापडल्या होत्या। गेल्या 24 तासात झालेल्या दमदार पावसामुळे या पिकांना जीवनदान मिळालं असून तब्बल 3 लाख हेक्टर क्षेत्रावरील खोळंबलेल्या पेरण्यांना वेग मिळणार आहे। उशिरा आलेल्या या पावसामुळे मात्र कापसाचं मोठं क्षेत्र कमी होणार आहे। दडी मारली होती। सोमवारी संध्याकाळच्या सुमाराला सेवगाव तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसानं हजेरी लावली, पण पावसापेक्षा वारा जास्त असल्यानं सेनगाव रिसोड मार्गावर बाबळीचं झाड रस्त्यावर कोसळलं। झाड पडल्यानं राज्य महामार्गावरची वाहतूक 15 तास बंद होती। अनेकांना 10 किलोमीटर दूरच्या भानखेडावरून कवठा या कच्च्या मार्गानं इच्छित स्थळी गाठावं लागलं। पर्याय मार्गाबाबत माहिती देण्यासाठी कोणी सरकारी कर्मचारी नसल्यानं प्रवाशांना समस्या निर्माण होत होत्या। सकाळी 11च्या सुमारास BNCच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजेरी लावली। त्यानंतर हे झाड महामार्गावरून हटवण्यात आलं। त्यानंतर हळूहळू वाहतुकीची कोंडी सुटली। पिंपरी चिंचवडमध्ये खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झाली। रात्रीपासून शहरात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत। सकाळपासून काही काळ पावसाचा जोर वाढल्यानं चाकरमान्यांचे हाल झाले। दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरातही पावसानं दमदार हजेरी लावली। मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसानं झोडपून काढल्यानंतर सकाळी पावसानं विश्रांती घेतली, तर रात्रीच्या पावसानं मुंबईतील परळ, हिंदमाता, दादर तसंच गोरेगाव यासारख्या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं। मात्र पावसानं सकाळी उघडीप दिल्यामुळे हे पाणी ओसरलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली। मध्य रेल्वेलाही रात्रभराच्या पावसानं फटका दिला। विक्रोळीजवळ ट्रॅकवर पाणी साचलं होतं, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास उशिरानं सुरू होती। मात्र पावसाचा जोर ओसरल्यानं आता मध्य रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत आहे। दुपारी 2:39 समुद्राला उधाण आलं आणि 4.8 मीटरच्या मोठ्या लाटा उसळल्या होत्या। हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुंबईकरांनी गेटवे ऑफ इंडियाला मोठी गर्दी केली होती। या निमित्तानं समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी पोलिसांनीही खास बंदोबस्त ठेवला होता। तर वरळी सीफेसलाही मुंबईकरांनी समुद्राला आलेलं उधाण पाहण्यासाठी गर्दी केली होती। कल्याणमध्येही रात्रभर पावसाच्या अधूनमधून सरी येत होत्या। सध्या पाऊस थांबलाय, तर पावसामुळे रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता। अनेक भागात खंडित झालेला वीज पुरवठा आता सुरू झालाय। पावसापेक्षा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले। पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धोधो व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र वन विभागानं यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातल्यानं पर्यटकांचा हिरमोड झालाय। आजवर शेकडो पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या या धबधब्यावर वन विभागानं बंदी घातली आहे। पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे। यासाठी सुरक्षा भिंत बांधण्याचं काम वन विभागानं सुरू केलं आहे। सुमारे 100 पेक्षा जास्त फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही। या ठिकाणी मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी या शहरांमधूनही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनानं योग्य त्या उपाययोजना केल्यास हा धबधबा एक सुंदर पर्यटन स्थळ होऊ शकतं। यासाठी शासनानं तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे। मुंबईतल्या चांदिवलीमध्ये भूस्खलन झालं। संघर्षनगरमध्ये भूस्खलनामुळे 60 ते 70 फुटांचा खड्डा पडला, त्यामुळे आसपासच्या 4 झोपड्या खड्ड्यात गेल्या, तर बाजूची 7 मजली इमारत रिकामी करण्यात आली। या इमारतीत एकूण 22 कुटुंबीय राहत होते। खबरदारीचा उपाय म्हणून ही इमारत खाली करण्यात आली। इथं एका इमारतीचं काम सुरू आहे। या इमारतीच्या बिल्डरमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला।
पुणे जिल्ह्यातल्या नवीन आंबळे इथल्या जागेमध्ये पुनर्वसन झालेल्या माळीण गावाची पहिल्याच पावसात बिकट अवस्था झाली आहे। ज्या जागी पुनर्वसन केलं त्याच ठिकाणी जमीन खचल्यानं रस्ते आणि संरक्षण भिंतींना तडे जाऊन घरांच्या पायऱ्या आणि माती खचली। त्यामुळे इथले ग्रामस्थ स्थलांतराचा विचार करतायत। विशेष म्हणजे माळीणकरांना आंबळे इथली पुनर्वसनाची जागा पसंत नसतानाही प्रशासनानं त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं। दरम्यान आता प्रशासनानं खचलेल्या रस्त्यात भराव टाकण्याचं काम सुरू केलं। सरकारनं जाहीर केलेल्या 1.5 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचं समजतंय। सहकार विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे कर्जमाफीबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्हा बँका, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याचं समजतंय। सरकारच्या परिपत्रकानुसार कर्ज दिल्यानं माफी मिळावी अशी मागणी आता पतसंस्था फेडरेशननं केली आहे। 2006 साली पतसंस्थांनी एकूण कर्जाच्या 20% कृषी कर्ज द्यावं असं सरकारनं सांगितलं होतं। राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण आम्ही ते शिवल्याशिवाय राहणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं। औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। राज्याच्या अर्थ विभागानं 15,000 कोटींपर्यंतच कर्जमाफी द्यावी असा पवित्रा घेतला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कर्जमाफी करण्याआधीच अर्थसंकल्पात 4,000 कोटींची तूट आहे, मात्र तरीही पैसा उभा करू असा दावा त्यांनी केलाय। कर्जमाफी करताना राज्याच्या तिजोरीवर निश्चित भार पडणार आहे। म्हणजे असं नाही की राज्यामध्ये बाबा पैसा आहे तो ठेवलेला आहे आणि आपण देत नाही, तसं नाहीये। आपलं जे राज्याचं बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो यावर्षी आत्ताच म्हणजे कर्जमाफी करायच्या आधी 4,000 कोटी रुपयाच्या तुटीचा आहे। म्हणजे आपल्याला आत्ताचे सगळे कामं करण्याकरता 4,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागणार। एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी सत्कार स्वीकारत असले तरी शिवसेनेसह विरोधकांचं कर्जमाफीवर समाधान झालेलं नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल या निर्णयावर टीका केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही कर्जमाफीची घोषणा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेकीचा प्रकार असल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री म्हणतात 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, मग उरलेल्या 49 लाख शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केला। संपूर्ण देशात 1 जुलैपासून गुड्स अँड सर्व्हिसेस कर म्हणजेच जीएसटी लागू होणार असून या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील व्यापारी तसंच व्यावसायिक यांच्यात त्याबद्दलची माहिती प्राप्त व्हावी यासाठी भंडारा व्यापारी संघ तसंच विक्रीकर कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। अजूनही अनेक शहरी तसंच ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे, त्यामुळे त्यांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी पहिल्यांदाच जिल्हा पातळीवर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि विक्रीकर विभागातील अधिकारी उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यात आज शाळेची पहिली घंटा वाजली। त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या 2101 शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला। पहिल्या वर्गात प्रवेश घेऊन पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी रोपटं देऊन स्वागत केलं। शिवाय विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीवर बसवून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। शाळा प्रवेशाचं हे आनंददायी वातावरण बघून विद्यार्थी हरकून गेले। आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यातील आपटी जिल्हा परिषद शाळेमध्ये अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी माझा स्वच्छतागृही या अभियानाला प्रारंभ झाला। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माधुरी आडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळणी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत या अभियानाचा शुभारंभ केला। विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना स्वच्छतेविषयी आणि घरी शौचालयासाठी शपथ देण्यात आली। स्वच्छता ही सवय बनली पाहिजे, देशात अस्वच्छता ठेवणार नाही, कचरा करणार नाही आणि करूही देणार नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला। महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे आर्णी परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात धडक देऊन उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला। सुकळी, देऊरवाडी, पाबळ, पिंपळनेर, गाबडी, बोरगाव इथल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। वीज वितरण कार्यालयात अधिकारी रात्री बेरात्री खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। याबाबत ताबडतोब उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन उपकार्यकारी अभियंता चेतन मोहोरकर यांनी दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आलं।
राज्यात 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे। या वर्षात राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड करायची आहे। या प्रयत्नांना प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात 4,80,000 वृक्षारोपणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी पुढील 4 दिवस जिल्हाभर वृक्षदिंडीत सहभागी होणार आहेत। वृक्षरोपणाचा कार्यक्रम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्यासाठी वृक्षदिंडी 2017 चित्ररथाचं आयोजन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं। धुळे शहरातील मोहाडी उपनगरात नागरिकांनी तब्बल 400 घरकुलांवर कब्जा केलाय। गेली अनेक वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका तयार झालेल्या घरकुलांचं वाटप करत नसल्यानं शिवसेनेच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी म्हाडाच्या घरकुलांवर कब्जा केला। किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं असा संतप्त सवाल करत नागरिकांनी हे टोकाचं पाऊल उचललं। नाशिक पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणातील सिन्नर बायपासचा मोठा टप्पा पार झाला असून बायपास वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सिन्नर गावाच्या बाहेरून माळेगाव MIDC ते गोळेगाडी दरम्यानचा 9.5 किलोमीटरच्या रस्त्यानं सिन्नरकरांची वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होणार आहे। यापूर्वी नगर पुण्याच्या दिशेनं जाण्यासाठी सिन्नर गावाशिवाय पर्याय नव्हता। त्यात शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गर्दी, मालवाहू ट्रक, अवजड वाहनं, स्थानिक वाहतूक असल्यानं सिन्नर गाव पार करण्यासाठी रोज 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागायचा। मात्र बायपास सुरू झाल्यानं तेच अंतर आता 9 ते 10 मिनिटांवर आलंय। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या कुऱ्हाहर्दा गावातील रणरागिणींनी आज दारूबंदीसाठी थेट पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठलं। अतिरिक्त पोलीस अधीक्षक बचन सिंह यांची त्यांनी भेट घेतली। गावातील दारूबंदी करण्याबाबत निवेदनही दिलं। विशेष म्हणजे याच महिलांनी गावातून 80,000चं मद्य पोलिसांना पकडून दिलं, पण बोदवड पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केलाय। दरम्यान 80,000चा मद्यसाठा पोलिसांच्या ताब्यात दिला असतानाही पोलिसांनी मात्र गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी केवळ 15,000चं मद्य दाखवलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे परतत असताना खालापूर माडप गावाच्या हद्दीत मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारे चंद्रशेखर नलावडेंच्या कारला अपघात झाला। यावेळी अपघातात नलावडेंच्या पत्नी आणि मुलगा असे 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर NGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईतील काळबादेवीमधील एका सोन्याच्या व्यापाऱ्यानं आपल्या नोकराला हैदराबादमधून व्यापाऱ्यांकडून 7.5 किलो सोनं घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार हा नोकर सोनं घेऊन येत असताना एका व्यक्तीनं त्याला गुंगीचं औषध देऊन सोनं लुबाडल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत असल्याचं पाहून आरोपीनं तिथून पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली। माथेरान डोंगररांगांच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या गाडेश्वर नदीमध्ये 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला। नदीमधील पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील पर्यटक आले होते। नदीच्या पाण्याचा प्रवाह तीव्र होता, त्यामुळे पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दीपक खडू हा 12 वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला। त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेले किशोर चामोरही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले। आई मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली। आईनं पैशासाठी पोटच्या मुलीची एकदा दोनदा नव्हे तर 6 वेळा विक्री केल्याचा आरोप पीडित मुलीनं केला। भंडारा जिल्ह्यातील गराडा गावात ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल करून तिच्यासह एका साथीदाराला अटक केली आहे। आईनं तब्बल 6 वेळा लग्न लावून दिल्याचा आरोप या 21 वर्षीय पीडित मुलीनं केलाय। पुन्हा 7व्यांदा लग्न लावून देत असताना मुलीनं त्या ठिकाणाहून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली। ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकानं नागपुरातही पेट्रोल पंपांवर चालणारी ग्राहकांची लूट उघडकीस आणली। ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकानं नागपुरातल्या मानकापूर परिसरात झिंगाबाई टाकळी गेटसमोर इंडियन ऑइल कंपनीशी संबंधित तुली पेट्रोल पंपावर धाड टाकत 2 मशीन्स सील केल्या आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी देखील ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांसारखेच मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी केले जात होते। धक्कादायक बाब म्हणजे नागपुरात चोरीचं प्रमाण ठाणे किंवा इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचं समोर आलं। मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकण्यात आलेल्या पंपावर एका मशीनमध्ये प्रत्येक 5 लिटर मागे 200 मिलीलिटर तर दुसऱ्या मशीनमध्ये प्रत्येक 5 लिटर मागे 220 मिलीलिटर एवढी पेट्रोल चोरी होत असल्याचं समोर आलं। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वॅगनार कारला भीषण आग लागून ती जळून खाक झाली। कोलाडजवळच्या खाम गावात मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या कारनं भर पावसात अचानक पेट घेतला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली।
पुण्यात एका घोणसापाच्या मादीनं तब्बल 65 पिल्लांना जन्म दिला. विशेष म्हणजे एका सर्पमित्रांच्या घरात हे बाळंतपण झालंय. धायरीतील सर्पमित्र अप्पा दुगड यांनी एका शेतात हा साप पकडला होता. सापाच्या पोटात पिल्लं असल्याचं त्यांना जाणवलं, त्यामुळे त्यांनी त्या सापाची विशेष काळजी घेतली. त्यांनी सापाला एका मोठ्या बास्केटमध्ये ठेवलं. पुढच्या 2 दिवसात सापानं पिल्लं द्यायला सुरुवात केली. ती सगळी पिल्लं त्यांनी जंगलात सोडली आहेत. सर्पमित्रानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे घोणस आणि तिच्या पिल्लांना जीवदान मिळाले. शालेय वाहतूक करणाऱ्या PMPL बसेसचं शुल्क वाढवण्यात आल्याच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. या आंदोलनात विद्यार्थ्यांना देखील सामील करून घेण्यात आलं होतं. PMPLनं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसचं शुल्क 65 रुपये प्रति किलोमीटरवरून 141 रुपये प्रति किलोमीटर केलं. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वाहतुकीची दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुलाबाचं फूल तसंच निवेदन सादर केलं. या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिलं. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची कर्मभूमी असलेल्या इंदापूर नगरी जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण पार पडलं. अवघा परिसर ज्ञानोबा तुकारामांच्या गजरानं भक्तिमय झाला. कदम विद्यालयाच्या प्रांगणात परंपरेप्रमाणे या रिंगण सोहळ्याची तयारी करण्यात आली. या रिंगण सोहळ्यात सर्वप्रथम तुकोबांची घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेला हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मानाचे अश्व रिंगणात उतरल्यानंतर उपस्थितांनी एकच जयघोष केला आणि तुकांच्या नामाच्या गजरानं इंदापूर तुकोबाराय झालं. टाळ मृदुंगाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पंढरीकडे मार्गस्थ झाला. माऊलींची पालखी आज सकाळी फलटणहून बरडकडे निघाली. दिंडी निंबळक फाटामार्गे माऊलींचा पालखी सोहळा संध्याकाळी बरडमध्ये मुक्कामी असेल. बरड मुक्काम झाल्यानंतर बुधवारी पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ होईल. मुंबईच्या भायखळा जेलमध्ये मंजुला शेट्टे या महिला कैद्याची हत्या होऊन 4 दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह एकूण 6 महिला पोलिसांवर 302 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र 4 दिवस उलटले तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मुंबई पोलीस खरंच निपक्षपातीपणे तपास करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय. मंजुला शेट्टे मृत्यू प्रकरणी इंद्राणी मुखर्जीनं विशेष सीबीआय न्यायालयात तक्रार केली आहे. मंजुला शेट्टे प्रकरणात आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप इंद्राणीनं केला. त्यानुसार इंद्राणी मुखर्जीला बुधवारी हजर करण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिले. कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलनाप्रकरणी मानपाडा पोलिसांनी 25 जणांना अटक केली आहे. या सर्वांवर जाळपोळ, दंगल माजवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वांना कल्याण न्यायालयानं बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांची लॉटरी कधी असेल याबाबतचा सस्पेन्स अखेर संपलाय. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे. ज्या घरांसाठी लॉटरी असेल ती घरं गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या भागात आहेत. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल असं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतल्या 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या विद्यार्थ्यांना 29 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.